अभिवादन करून तिथे उपस्थित असलेल्या नेत्यांना ते भेटून लगेचच इथून निघालेत। संजय राऊत आता पत्रकारांशी बोलण्याची शक्यता कमी आहे। या संदर्भातली अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून। वैदेही, खरं तर गर्दी टाळण्याचं सांगितलं होतं संजय राऊत यांना, मात्र तरीही ते आले आणि बाळासाहेबांना अभिवादन केलं। आता तिथून ते लगेचच निघून जात आहेत। पण नक्कीच आपण बघतोय की डॉक्टरांनी काही नियम जे आहेत ते स्पष्ट केलेले आहेत। गर्दीचं ठिकाण टाळण्यासंदर्भात संजय राऊत यांना डॉक्टरांनी सांगितलेलं आहे आणि त्यासाठीच आपल्या बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी स्वतः संजय राऊत जरी दाखल झाले असले तरी गर्दी जी आहे ती टाळण्यासाठी ते लगेच निघत असलेले पाहायला मिळत आहेत। आणि आपण बघतोय की भाऊ सुनील राऊत यांच्यासोबत संजय राऊत जे आहेत ते अगदी या ठिकाणी येऊन बाळासाहेब ठाकरे यांना त्यांनी अभिवादन केलेलं आहे आणि पुढच्या 7 ते 8 मिनिटांमध्ये ते इथून निघालेले पाहायला मिळतात। ठीक आहे, धन्यवाद वैदेही संपूर्ण माहितीसाठी। अगदी 5 मिनिटातच संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी येत अभिवादन केलं, नतमस्तक ते झाले आणि त्यानंतर तिथे असलेल्या सगळ्या नेत्यांना हात दाखवून लगेचच ते तिथून निघून गेले। मात्र प्रकृती चांगली नसतानाही संजय राऊत यांनी पार्कात येत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।